आजच्या झालेल्या सुकाणू समितीबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे रिपोर्टर मच्छिंद्र टिंगरे। मच्छिंद्र, आपण बघतोय की आज नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक झाली। या बैठकीत आपल्याला जोरदार गोंधळ सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। राजू शेट्टींनी टीका केली, कल्पना इनामदार यांनी सुद्धा गोंधळ घातला। नेमकं या बैठकीत काय काय घडलं? बरोबर आहे की नाशिकमध्ये आज सुकाणू समितीची महत्त्वाची बैठक होती आणि या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। आजची बैठक ही ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस खरं तर सगळ्यांना असं वाटलं होतं की नाशिकची ह्या सुकाणू समितींची कार्यकर्त्यांची बैठक शांततेत पार पडेल, काहीतरी वेगळा विचार पुढे येईल। मात्र सरकार कुठंतरी शेतकऱ्याच्या या संपाचं आंदोलन चिरडतंय का या भूमिकेत अशा भूमिकेत सरकार दिसतं आहे। म्हणून याला उत्तर देण्यासाठी म्हणून सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी अजित नवलेंनी सुरुवातीलाच भाषणामध्ये जाहीर केलं की उद्याच्या 12 तारखेपासून शेतकरी हे आक्रमक आंदोलन करतील। त्याच्यातला पहिला टप्पा 12 तारखेचा आहे। 12 तारखेला तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवरती मोर्चे असतील आणि 13 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये रेल रोको या ठिकाणी होणार आहे अशी घोषणा केली। त्याच्यामुळं आणि असा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित शेतकऱ्यांच्या समोर मांडला। सर्व शेतकऱ्यांनी त्याला होकार दिला आणि तिथंच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी आताची आंदोलनाची जी दिशा आहे ती उग्र असणार आहे अशा प्रकारचं जाहीर केलं। त्यातच ज्यावेळेस ही बैठक सुरू झाली त्यावेळेस सुरुवातीलाच ज्यावेळेस काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची ज्यावेळेस एंट्री झाली त्यावेळेस शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ केला की इतर कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते किंवा आमदार आपल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत नको। मात्र समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजावून सांगितलं शेतकऱ्यांची भूमिका घेऊन जे पक्ष आपल्याबरोबर येतील, मग ते कोणतेही पक्ष असू द्या, ते आपल्याबरोबर येतील, त्यांना आपण सामील करून घेणार आहोत असा अजेंडा सुकाणू समितीचा आहे। मात्र त्याच वेळेस मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या आलेल्या ज्या होत्या कल्पना इनामदार, त्यांनी माईकचा ताबा घेतला, मला बोलायचंच आहे असा आग्रह धरला। त्यावेळेस कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणार आहेत की या कमिटीबद्दल काय बोलणार आहेत। मात्र अचानक त्यांनी कमिटीतल्या अनेक नेत्यांवरती आक्षेप घेतला। राजू शेट्टी, बच्चू कडू आणि भाई जगताप हे या स्टेजवरती यूज कसे शकतात असा प्रकारचा त्यांनी स्पीकरमधून ज्यावेळेस तिथं या बैठकीमध्ये त्यांनी घोषणा केली त्यावेळेस एकच गोंधळ उडाला। पोलिसांनी योग्य वेळेस हस्तक्षेप केला आणि कल्पना इनामदार यांना या गर्दीतून बाहेर केलं। त्यावेळेस मात्र शेतकरी आक्रमक दिसलेले आहे। एकंदरीतच काय तर आता शेतकऱ्यांची जी पुढची आंदोलनाची दिशा आहे 12 आणि 13 तारखेची ती निश्चितपणे उग्र अशा प्रकारची आहे। सरकार आता दिलेल्या अल्टिमेटममध्ये काय पावलं उचलतंय का हे आपल्याला पाहावं लागणार आहे। निश्चितपणे सरकारला आता अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। सरकार आता नेमकं कशी पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण आता सगळ्यात महत्त्वाचं जो अल्टिमेटम दिला गेलाय त्याच्यानुसार आता पुढची रणनीती कशी असेल? अल्टिमेटम दिलेला आहे तो 12 तारखेचा दिलेला आहे। आता त्याच्यानुसार मुळातच कालपासून ज्या वेळेस हे सर्व नेते जमायला सुरुवात झाली होती त्यावेळेसच आपण व्यक्तिगत त्यांना भेटायचा प्रयत्न केला। सगळे नेते ते आक्रमक भूमिकेत होतं, कारण त्यांना राग होता की फडणवीस सरकारने आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी त्या दिवशी जो 4 शेतकऱ्यांना घेऊन बैठक घेतली आणि इतरांना विचारत न घेता हे आंदोलन संपलं असं जाहीर केलं आणि हे संप हा मोडीत काढायचा प्रयत्न केला। याचं उत्तर म्हणून हे उद्याचं आंदोलन आहे आणि 12 तारखेला राज्यात सर्व ताकदीने सर्व शेतकरी संघटनांच्या प्रमुखांनी, शेतकरी अभ्यासकांनी आणि इतर पक्षांनी देखील सामील व्हायची घोषणा करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे उद्याच्या 12 आणि 13 तारखेचे जे आंदोलन आहेत ते निश्चित प्रकारे मोठे होणार आहेत, यात काही शंका नाही। मात्र त्यानंतर या 2 आंदोलनानंतर सुद्धा जर सरकारने जर काही निर्णय घेतला नाही तर 15 तारखेला परत एकदा ही समिती बसेल आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवेल। निश्चितपणे ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं त्यांचंच आंदोलन खरं तर सरकार चिरडू पाहते आणि अशाच सरकारला आता 12 आणि 13 तारखेचा अल्टिमेटम दिला गेला। आता सरकार नेमकं काय करतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व माहितीवर असंच लक्ष ठेवून राहायचं आपल्याला। पण थँक्स मच्छिंद्र सध्या दिलेल्या सर्व माहितीबद्दल।